नुसताच भार आहे, कारभार कुठे? हे रामराज्य नाही. आम्हाला नुसतं प्रभू श्री रामचंद्र नाही, आम्ही राम, सीता, लक्ष्मण, हनुमान सगळ्यांचे आम्ही पुजारी आहोत. सगळ्या देश आणि जगातले सगळे करोडो लोक त्यांना रामाची भक्ती करायला सांगण्याची भाजपनी गरज नाहीये. रामराज्य कसं असायला पाहिजे हे मला वाटतं त्यांनी आता जरा देशातली जनता त्यांना घरी बसवेल तेव्हा रामायण त्यांनी परत वाचावं. का रामाची भक्ती आज सुद्धा केली जाते? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा त्यांचा गनिमी कावा एक प्रकार होता. गनिमी कावा, कारण समोरचा शत्रू तुल्य फार मातब्बर होता. म्हणजे आज जसा भारतीय जनता पक्ष आहे, पैशाने मजबूत आहे, शासकीय यंत्रणा त्यांच्या दाराशी झाडलोट करतायत. आमच्याकडे काय आहे? तुमच्याशिवाय आमच्याकडे काय आहे? तुम्हीच आमचं सैन्य, तुम्हीच आमचं शस्त्र, तुम्हीच आमचं भांडवल आणि तुम्हीच आमची संपत्ती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गनिमी कावाचा तेव्हा अवलंब केला होता. पण संपूर्ण इतिहासामध्ये एक सुद्धा उल्लेख असा नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मित्राला दगा दिला. एक सुद्धा उदाहरण मिळणार नाही. तुम्ही नावं मोठी मोठी घेतायत, प्रभू रामचंद्राचं घेताय, छत्रपती शिवाजी महाराजांचं घेताय, पण त्यांच्यापैकी काहीतरी एक कण तरी तुमच्यामध्ये आलाय का हा पहिला विचार करा. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ही लढाई, मला एका गोष्टीचं नक्की समाधान आहे. माझ्या आधी देखील मुख्यमंत्री झाले, माझ्या नंतर तर घटनाबाह्य झालेच आहेत, उद्याही होतील. ही मुख्यमंत्र्यांची यादी आणि मुख्यमंत्र्यांची पाठी वाढत जाईल. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुटुंबातील एक हा जो तुम्ही मला सन्मान दिलेला आहे, हे सौभाग्य दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या नशिबी अजून तरी आलेलं नाहीये. आणि म्हणूनच मी लढाईला मैदानात उतरलेलो आहे. कपिल जे आहेत, निखिल जे आहेत, सगळेच व्यासपीठावरील मान्यवर त्यांच्या परीने मातब्बर आहेत. तुम्ही सगळेजण आलेला आहात. ही लढाई माझी एकट्याची नाहीये. उद्धव ठाकरेला परत मुख्यमंत्री व्हायचंय, उद्धव ठाकरेला पंतप्रधान व्हायचंय, म्हणून ही लढाई नाहीये. ही लढाई तुमच्या भावी पिढ्यांची आहे. तुम्ही विचार केला पाहिजे की तुमच्या ज्या पिढ्या ज्या आणखीन 20 वर्षांनी 50 वर्षांनी या देशात राहणार आहेत, त्या लोकशाहीतेने राहायला हवं का हुकुमशाहीमध्ये राहायला पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय. आणि तुमचं मत तुम्ही द्या. ज्याला हुकुमशाही, मी तर म्हणतो हुकुमशाही प्रेमी आणि लोकशाही प्रेमी अशी ही लढाई आहे. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद